मागील एक 22 ते 25 दिवसापूर्वी कुणाल कामरा यांची साक्ष झाली होती। सदर प्रकरणात प्रवीण दरेकरांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे देखील यामध्ये आरोपी होत्या। त्यामुळे त्यांची देखील आज साक्ष नोंदवण्याचं काम दरेकरांच्या समोर क्रॉस साक्ष घेण्याचं काम आम्ही केलं, ज्यामध्ये सातत्याने त्यांना अनेक प्रश्न 22 ते 23 प्रश्न आम्ही विचारले। त्यामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब असतील, मनीषाताई कायंदे असतील यांनी देखील क्रॉस क्वेश्चनिंग केलं, परंतु त्यांची जी उत्तरं होती ही उडवाउडवीची उत्तरं होती। त्यामध्ये काही गोष्टींमध्ये तथ्य वाटत नव्हतं, परंतु काही गोष्टी तर त्यांनी गोलगोल करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला। माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत ज्या आपल्यासमोर सांगता येणार नाही, परंतु हक्कभंग समितीची साक्ष नोंदवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये त्यांना वकिलाकडून अजून काही त्यांना सांगायचं आहे का याबद्दल देखील त्यांना एक चान्स आम्ही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यामध्ये समाधान व्यक्त केलं की यापुढे कुठल्याही प्रकारचं मला उत्तर किंवा लेखी पत्र द्यायचं नाही आहे। त्यामुळे आज साक्ष नोंदणी कंप्लीट झालेली आहे। पुढच्या एखाद्या बैठकीमध्ये सर्व समिती याच्यावरती पुनर्विचार करेल। न्यायिक, संविधानिक आणि सर्व बाबतीतला त्यामध्ये विचारविनिमय घेऊन लेखी लोकांकडनं तज्ज्ञ लोकांकडनं लेखी देखील त्याचा उत्तर मागवलं जाईल आणि त्यानंतर समिती निर्णय घेईल। नक्कीच, पण आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा कुणाल कामरा जेव्हा आले होते त्यांनी एक विशिष्ट पद्धतीचं टी शर्ट घातलं होतं, ज्यावर पुरा न्यूज आपको अच्छा नहीं लगता असं म्हटलं होतं। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय घातलं होतं, एक विशिष्ट समितीचा अध्यक्ष आणि त्याला जो न्यायिक दर्जा आहे, त्यामुळे त्यांनी काय घातलं होतं याकडे माझं लक्ष नव्हतं। त्यांनी जी उत्तरं दिली त्यामध्ये त्याच्या आमच्या प्रश्नाची त्यांनी उत्तर देण्याचं काम केलं, ज्यामध्ये आम्ही समाधानी नव्हतो हे देखील त्याला सांगितलं। त्यानंतर ते माफी मागणार का त्यांना विचारलं, तर त्यांनी स्पष्टपणे माफी मागण्यासाठी नकार दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की एक कलाकार म्हणून मी ते केलं आणि तो माझा अधिकार आहे। आणि तसंच आजही सुषमा अंधारे ताईंचं म्हणणं होतं की संविधानाच्या कलम 3 आणि 19मध्ये एक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणाल कामरा बोलले, मी कुणाल कामराला ओळखत नाही, परंतु त्यांनी त्यांची कविता रिपीट केली। कोणाबद्दल बोलले हे माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की जो संविधानिक अधिकार कुणाल कामराला आहे तसाच संविधानिक अधिकार एकनाथ शिंदेला आणि या सभागृहाला देखील। त्यामुळे सभागृहाचं काम जे होतं हे सभागृहाचं काम हे संविधानिक पद्धतीमध्ये होतं। ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची शपथ घेऊन ते उत्तर देत होत्या, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच आम्हाला विशेष हक्क समितीचा अधिकार दिला आहे। त्यामुळे पहिलं तर ती संविधानिक समिती काय आहे हे त्यांना आम्ही विचारायचा प्रयत्न केला, तर त्याची त्यांना कल्पना नव्हती। सचिवाच्या माध्यमातून ती समिती किती मोठी आहे, समितीचे अधिकार काय, समिती काय करते याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली आणि त्यामुळे संविधानाच्या कार्यकक्षेत संविधानी दिलेल्या अधिकारामध्ये, न्यायिक अधिकारामध्ये आम्ही निर्णय घेऊ। पुढल्या एका सुनावणीमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल असं वाटतंय? मला वाटतं की जवळजवळ आता 8 ते 9 महिने झाली ही प्रक्रिया सुरू आहे। मग जेव्हापासून मी समितीचा अध्यक्ष झाला आहे त्यापासून एकही प्रकरण प्रलंबित न ठेवणं हा आणि सदस्यांनी सर्वांनी मला सहकार्य करून ही प्रथा आम्ही या समितीची ठेवली आहे। त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर कुठलाही जो आरोपी असेल किंवा नसेल, ज्याच्यावर आरोप झाले आहेत तोपर्यंत आरोपी नाही म्हणून सिद्ध होत नाही, जोपर्यंत त्याचे आरोप सिद्ध होत नाही। त्यामुळे प्रत्येकाला न्याय देणं हा संविधानाचा अधिकार आहे। त्यामुळे त्याचा निर्णय लवकरात लवकर लावून ते न्यायिक प्रकरण संपवावं ही माझी इच्छा असते, सदस्यांची इच्छा असते। त्या पद्धतीत आम्ही लवकरात लवकर येणाऱ्या अधिवेशनापर्यंत याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री सभागृहात ठेवतील याचा आम्ही प्रयत्न करू। सुषमा अंधारे, कुणाल कामरा यांना विडंबनात्मक काव्य समितीनं ऐकवलेलं आहे का? मागच्याच वेळेला ते ऐकवलं गेलं होतं। त्यावेळेला कुणाल कामरा, दरेकर साहेब आणि अंधारे मॅडम आणि सर्व सदस्य उपस्थित होते। त्यावेळेला त्यांनी कुणाल कामरांनी केलेली टीका टिप्पणी आणि सुषमा अंधारेंनी केलेली टीका टिप्पणी ही त्यांना चित्रफीतद्वारे आणि ध्वनिफीतेद्वारे दोन्ही पद्धतीने ऐकवली। पुणे आज माननीय मनीषा कायंदे आणि त्याची मागणी केली होती, तर जो कोणी मागणी करेल, मग जो आरोपी असेल किंवा तक्रार। तर कुणाल कामरा प्रकरणात हक्कभंग समितीची चौकशी पूर्ण झाली अशी माहिती लाड यांनी दिली आहे। माफी मागण्यास कुणाल कामरा याने नकार दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे।